तर मुंबईतली परिस्थिती पाहिली, थेट पुण्यातली दृश्य तुम्ही बघताय। पुण्यातल्या जलपूजन सोसायटीच्या बाजूने एकता नगरमध्ये पाणी भरलंय। खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं सिंहगड रस्ता भागातील एकता नगर परिसर पाणी खाली गेलाय। शारदा सरोवर सोसायटीतील खालच्या मजल्यावरील नागरिकांना आता स्थलांतरित करण्यात आलंय। शिवाय काही सोसायटींच्या पार्किंगमध्येही पाणी शिरलंय। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलंय। यावरती नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। 24 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। म्हणजे प्रत्यक्ष पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असेल, वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फोन कॉलिंग असेलच्या माध्यमातून आपण नागरिकांना सातत्याने आवाहन करत आहोत की तातडीने सुरक्षित स्थळी बाहेर पडा। ज्या नागरिकांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला ते स्वतःहून इतर सुरक्षित स्थळी गेले किंवा आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। आपण या सोसायटीतील नागरिकांना आता 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला की तुम्ही शिफ्टिंगसाठी आवाहन करतोय, तरी सुद्धा आज इतकं पाणी वाढल्यानंतर 2-3 कुटुंबांची विनंती आपण विचारात घेतली किंवा आपणही त्यांना आवाहन केलं आणि त्यांना आपल्या अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे। तर याचा संपूर्ण सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी घेतलाय, पाहूयात। पुण्यातल्या एकता नगरमध्ये सध्या अग्निशमन दल असेल किंवा महापालिका कर्मचारी असेल यांच्याकडनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। मी सध्या पुण्यातल्या एकता नगरमधल्या द्वारका सोसायटीत आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आहे। वर 2 ते 3 मजल्यावर अडकलेले जे नागरिक होते ते आता खाली यायला सुरुवात झालेली आहे। ट्यूबच्या साह्याने अग्निशमन दल असेल, महापालिकेचे कर्मचारी असतील, या सगळ्या नागरिकांना आता खाली घेऊन येत आहेत। आपण जर पाहिलं तर खडकवासला धरणातनं जवळपास 39,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण माझ्या लेवल हाईट बघितली तर हे साधारण कमरे एवढं पाणी जे आहे ते या ठिकाणी गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काही नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं जी मदत आहे त्याची प्रतीक्षा देखील काही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करण्यात आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातली ही एकता नगरची सगळी दृश्य आहेत, ज्या ठिकाणी मुठा नदीच्या जवळ असलेली ही सगळ्या सोसायट्या ज्या आहेत त्या ठिकाणी आता पाण्या पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि मुठा नदीचं बॅकवॉटर जे आहे ते या सोसायटीच्या पार्किंगमध्ये गेल्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।